नमस्कार. मी भूषण गंगाधर चौधरी, केंद्रप्रमुख कुसुंबा तालुका रावेर. आपल्या भारताची स्वतंत्र भारताची 8वी जनगणना 2027 सध्या होऊ घातलेली आहे. पूर्ण विश्वामध्ये पूर्ण जगामध्ये सर्वात मोठी जनगणना आपली आहे आणि ह्या जनगणनेचं सर्वात महत्त्वाचं जर काही वैशिष्ट्य असेल तर ही सर्वतोपरी 100% डिजिटल जनगणना आहे. आणि त्यातलं दुसरं अजून महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या भारत देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःची गणना करण्याचा अधिकार यावेळेस देण्यात आलेला आहे. आपली भारतीय जनगणना यावेळेस 2 टप्प्यामध्ये होणार आहे. आधी घर यादी घरांची गणना होईल आणि नंतर फेब्रुवारी 27 मध्ये ही लोकांची गणना होणार आहे. आणि जी स्वतःची गणना आहे, स्वगणना आहे, ती उद्यापासून म्हणजे महाराष्ट्र दिनी 1 मे पासून ही जनगणना सुरू होणार आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाला हा दिलेला अधिकार आहे की त्याने स्वतःची गणना स्वतः करायची आहे. ज्या ज्या लोकांना मोबाईलचं ज्ञान आहे, जवळपास सर्वांनाच, त्या प्रत्येकाला हात जोडून नम्र विनंती की आपण आपली स्वतःची गणना करावी. जो आपल्याला अधिकार प्रदान करण्यात आला आहे स्वतःची स्वतः गणना करण्याचा, तो अधिकाराचा आपण नक्की वापर करावा आणि स्वतःची गणना करावी. अगदी साधं सिंपल सरळ आहे की जनगणनेची जी साईट आहे se.census.gov.in या साईटवरती जाऊन ही वेबसाईट तुम्हाला आपल्या गावातील प्रगणक पण देऊ शकतात. गावातील तलाठी आहेत, ग्रामविकास अधिकारी आहेत, मंडळ अधिकारी आहेत, हे सुद्धा तुम्हाला ही वेबसाईट देतील. त्या वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपलं राज्य निवडा, आपला जिल्हा निवडा, आपला तालुका निवडा. त्याच्यानंतर आपल्या घरातील कुटुंब प्रमुखाचं नाव टाका. आपल्या घरातील जो जनगणनेसंदर्भात आपण पुढे मोबाईल नंबर वापरणार आहोत तो मोबाईल नंबर टाका. OTP येईल, OTP व्हेरीफाय करा. त्यानंतर पुढच्या टप्प्यावर गेल्याच्या नंतर आपल्याला आपलं लोकेशन आपल्या घराचं येणार आहे. ते लोकेशन ऑलरेडी त्याच्यामध्ये फिट आहे. त्या लोकेशनवर क्लिक करा, तो बरोबर कर्सर तिथं येईल. आपल्या घराचा ॲड्रेस किंवा लोकेशन ऑलरेडी त्याच्यामध्ये घेतलेलं असेल. भाषा निवडायची आहे. आपली जी मराठी भाषा असेल ती मराठी भाषाने आपण त्यामध्ये निवडू शकतो. ज्या भाषेत तुम्हाला कळतंय ती भाषा आपण त्यामध्ये निवडू शकतो. ती भाषा निवडून झाल्याच्या नंतर लोकेशन सेट होईल. लोकेशनवर गेल्याच्या नंतर पुढची स्टेप असेल आपल्या घराची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये टाकायची आहे. अगदी सोपी माहिती आहे. छत कोणत्या प्रकारचं आहे, जमीन कुठल्या प्रकारची आहे, आपल्या घराचं तळ, आपल्या घराची भिंत कशा प्रकारची आहे, विटांची आहे, सिमेंटची आहे, आपल्या घरात पिण्याचं पाणी कशाच्या माध्यमातून येतं, शौचालयाचा प्रकार कुठला आहे, आपल्या घरात मोबाईल आहे का, TV आहे का, 2 व्हीलर आहे का, जीप आहे का किंवा कार आहे का, इंटरनेट आपण वापरतो का. अगदी सोपे सोपे प्रश्न, आपल्या घराशी निगडीत जे सोपे सोपे प्रश्न आहेत ते याच्यामध्ये आहेत. आपल्या घरासमोर गटार आहे, ती बंद गटार आहे का, उघडी गटार आहे, सांडपाणी आपण कशामध्ये सोडतो, हे छोटे छोटे प्रश्न याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये दुसरी कुठलीही माहिती आपण घेत नाही आहे. सोपे सोपे प्रश्न आपण घेणार आहोत. आपलं धान्य आपण कुठलं खातो, म्हणजे मुख्यतः आपण गहू, आपल्या एरियामध्ये गहू आपण खातो, काही भागामध्ये तांदूळ घेत असेल, काही भागामध्ये मका हे त्याचं मुख्य धान्य असेल, हे त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. आणि हे सगळं त्याच्यामध्ये टाईप करायचं आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी ऑप्शन दिलेले आहेत. त्या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये जाऊन आपले ऑप्शन आपल्याला चूज करायचे आहेत. पूर्ण घराची माहिती आपली भरून झाल्याच्या नंतर सबमिट करायचं आहे. तो फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर एक ID तुम्हाला येईल, SE लिहून येईल आणि त्याच्या पुढे काहीतरी आकडे येतील. तर तुम्ही तो एक ID एक तर पेनाने लिहून ठेवा किंवा मोबाईलचा तो आलेला ID त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा. जेणेकरून 15 तारखेपासून ज्यावेळेस आपली जनगणनेसाठी प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना तो ID दाखवा. त्यांना सांगा की आम्ही स्वतःची गणना, आमच्या घराची आम्ही स्वतः गणना केलेली आहे. तुम्ही एकदा व्हेरीफाय करून बघा की आम्ही काय माहिती भरली. त्यांना तो ID द्या. ते जे प्रगणक असतील ते तुमची ID बघून घेतील. तुम्ही जे माहिती भरली ते तुम्हाला सांगतील. तेव्हा ती माहिती जर तुम्हाला असं वाटलं की मला एडिट करायची आहे, तुम्ही त्या माहिती एडिट पण करू शकतात. जर तुम्हाला वाटलं की नाही मला ती तशीच कंटिन्यू करायची आहे, ती तशीच ठेवायची आहे, तुम्ही तशी सुद्धा ठेवू शकतात. भारताच्या ह्या मोठ्या पर्वामध्ये, जनगणनेच्या मोठ्या पर्वामध्ये आज आपल्याला स्वतःला एक चान्स देण्यात आलेला आहे की स्वतःची गणना तुम्हाला स्वतः करायची आहे. जर तुम्ही अशी गणना करून ठेवली, सर्व आपल्या एरियातील आजूबाजूचे घरं आहेत त्यांना जर तुम्हाला कळत असेल तर त्यांना जर तुम्ही सांगितलं, त्यांची मदत केली, स्वतःच्या सोबत त्यांची जरी मदत केली तर सर्वांना स्वगणना करण्याचा अनुभव येईल. स्वतःची गणना करतील, घराची माहिती स्वतः भरली जाईल आणि त्यात काय माहिती भरली आहे हे तुम्हाला स्वतः माहिती असेल. आणि तेवढंच फक्त तो ID असेल, तो ID आपल्याला प्रगणकाला द्यायचा आहे.
तर चला आपण सर्वांनी या स्वजनगणनेला सुरुवात करूया. उद्यापासून म्हणजे महाराष्ट्र दिनी आपल्या स्वगणनेला सुरुवात होते. तर 14 तारखेमध्ये आपल्याला स्वगणना करायची आहे. तुम्हाला सर्वांना भारतीय जनगणनेच्या सर्व टीममार्फत एक नम्र विनंती आहे की आपण स्वगणनेमध्ये नक्की सहभागी व्हाल आणि स्वतःची गणना नक्की स्वतः कराल. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.